तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण आलो लाडघर बीच, म्हणजे दापोलीमध्ये लाडघर बीच आहे. तिथं आलो आहे फिरायसाठी. आणि तर आता पुरं आपली जेवायला बसले, तर भेटू आपण सर्व पोरांसोबत. बाय बाय. विजा, कसं आहे जेवण? जेवण अरे खाऊ नकोस, पहिले जेवण सांग कसे काय. अरे वहिनी कुठे आहेत? वहिनी ना आल्या? हा अरे अरे बोल, अरे खातो काय? आणि आपली इथं नॉनव्हेज काय काय रे पंक्या? नॉनव्हेज मध्ये मटन, चिकन, मटन नाही मच्छी. अण्णा कसं आहे जेवण व्हेज? उद्या सांगतो. अरे उद्या काय सांगतो? गाण्या काय बोलतो बाकी? आणि ही आपले पूर्ण गावातून आलेत आणि ही अख्खी मुंबईमधून आलेत. आणि हे जेवायला बसले हावऱ्यासारखे. विजा तर काहीच बोललं नाही. बघा कसं आहे जेवण, काय सांग तुझं? काय जेवणाचं काय विषय बाबा? कसं आहे टेस्ट? हा मग असा आवाज का बारीक आवाजात बोलतोय? का आला आवाजाला? संजाबू, नॉनव्हेज की व्हेज? अरे पण कसं आहे, काय टेस्ट कशी आहे? टेस्ट कशी आहे सांग जरा. तर व्हेज जेवण आहे. वाटाण्याची भाजी, डाळ, बटाट्याची भाजी, लोणचं, 2 चपात्या, पापड, भात. 1 2 3 4 आणि अरे हो, आणि हा मस्त एक गोड मस्त श्रीखंड आहे. विजादा, तू व्हेज खाल्लास ना, तुला बरोबर लक्षात आहे. हा श्रीखंड कुठे? तुला पाहिजे का काका? एक श्रीखंडाची हे का ना. आणि आताच मस्त की जेवलो पोटभर. आणि तुम्ही बघू शकता समुद्र. आणि आपली पोरं इथं जरा आराम करतायत. आणि पंक्या काय झोपायला आलाय? मस्तपैकी असा एक निसर्ग. आता थोड्याच वेळात आपण भेटू बीचवर. आता आम्ही इथं राहतोय आणि आता चाललो आम्ही बीचवर. तर आता बीचवर मस्तपैकी जाऊ, तुम्हाला बीचचा नजारा दाखवतो. आणि अर्धी माणसं पुढे गेलेत आणि अर्धी माणसं मागून येतात बीचवर. आणि तुम्ही बघू शकता हा समोर मस्त की एकदम निसर्ग नजारा, समुद्र. आणि आमची 2 फंटर आलेत समोरून फिरून. एक नंबर बीच आहे, कधी पण या. आणि अख्खा बीच. आणि इथं आम्ही स्टे करणार आहे आज रात्री. आमचा इथं स्टे आहे. तर आता येतोय आम्ही. एक एक माणूस येतोय बीचवर कपडे चेंज करून. आणि मी बीचवर चा प्रॉपर मस्त की मोठा बीच आहे. तर भेटू थोड्याच वेळात, थोडा एन्जॉय करू. आणि सर्वजण आल्यानंतर आपण सर्वांना तुम्हाला दाखवूच बीचवर आल्यावर. तर भेटू थोड्याच वेळात. बाय बाय. आम्ही मस्तपैकी बसून आता पत्त्याचा गेम खेळत आहे. आणि सर्वजण अर्धे माणसं झोपायला गेले. आणि इथं विक्यात आणि विजादाची मस्करी चालू आहे. आणि आपला पत्त्याचा गेम. कुणाची पीसी आहे? पीसी कुणाची आहे? विचारा. माझ्याकडे आता आले. गण्या, काय म्हणणं आहे तुझं? पीसी यांच्याकडेच राहील का? बदाम एक्का नव्हता माझ्याकडे म्हणून मी काय बोललो नाही. हा का? अरे स्वरूप एकदम मस्त गेम चाललाय, दररोज खेळायचा पडला म्हणून किलोवरचा. अरे जा झोप जा ना.
पडशील रे. अरे छोटा चेतन, ए छोटा चेतन. चेतनदा मामा, तू चेतनदा आहे ना, तू जेवण वाढत होता मामा, त्याला बोलतो आय लव्ह यू टू. तू यातला नाही. आपण जिथे झोपलो त्याची रिस्पेक्ट ठेवा. असं नाही बोलत रे, काय पण असून ते. पण अरे आलो रे मी. मग चेतन मला एवढं सांग, रात्री तू झोपला होता फक्त एवढंच आठव. मला एवढं आठवतं मी तिकडे झोपलेलो भेटतो. अजून म्हणतो इथं का चष्मा कुठे भेटला? चष्मा चष्मा इकडे मग झोपलं तिकडे, चष्मा कसा इकडे भेटला? बघितला उलटा फिरला तो. पाणी संपलं. कोण बोललेला? संजय राऊत. काय बोललेला? महाराष्ट्रामध्ये चुतीया लोकांची कमी नाहीये. सगळ्यात मोठा चित्या तू आहेस. गेला तो. अरे गेला. सांगतो भाई तुझी, पण भाई नाद नाही करायचा. बा थँक्यू. ब्रश तर गुड मॉर्निंग भावानो. आज आहे दापोलीमध्ये दुसरा दिवस. तर आज आम्ही हरणे बंदर असे काही 2-3 ठिकाणी ते फिरायला जाणार आहे. आणि आमचा आता चेकआउट टाईम झाला आहे. आणि सध्या आता मी नाश्ता विष्टा करून कांदा पोहे नाश्ता करून पद्धतशीर तर निघायची आमची तयारी चालू आहे. हे आपली अर्धी गँगवर आहे. आणि थोडंसं बीचवर जाऊन आलेलो. बीचवर का बघण्यासारखं आहे, त्याच्यामुळं आता आपण डायरेक्ट किल्ल्यावर जाणार किंवा कुठं हळदीबद्दरला जाणार आहे, तिथे भेटू. बाय बाय. तर आता आम्ही सुवर्णदुर्गावर किल्ल्यावर आलो आहे. आणि इथून लॉन्चने किल्ल्यावर जायला आता इथं बघूया आपली आता माणसं कुठे आहेत. हां, तिथं माणसं दिसतात. बघूया, फेरी आहे इथून किल्ल्यावर जाण्यासाठी. आणि ह्या फेरीने आपण जाणार आहे सुवर्णदुर्ग. अशा फेरी आहेत जाण्यासाठी. कुठे जायचं? अजून यायची आहे. बोट मधून, ए बाबा, बोट मधून जा व्यवस्थित आणि व्यवस्थित ये. चला फिरायला. मी इथे बसलो असतो मागे. झाले ना एकच नरेश काय तू भेट. चेतन दा, उडी नको मारू ए भावा. पंची उड. नको. अरे टायटॅनिक. हा ओके, घेतले. प्रॉपर मस्त की असं. आता इथून आम्ही बोटने जाणार आहे. आणि ते बघू शकते, रेती काढाच्या बोट आहेत. आणि हा पाणी सर्व बोट आहेत. आणि तो हॉटेल कुणाचा आहे तो आपल्याला माहिती नाही. कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही कमेंट्समध्ये करून सांगा की हा हॉटेल कुणाचं आहे. आणि असं निसर्ग. आता आम्ही थोड्या वेळात आमची बोट येईल आणि आम्ही बोटने किल्ल्यावर जाऊ. आता मस्त की आम्ही बोटमधून निघालो किल्ल्यावर. तर भेटू थोड्याच वेळात किल्ल्यावर. मस्त की एकदम वातावरण कडक आहे. आणि आम्ही आता चाललो बोटमध्ये. बोटीमधून किल्ल्यावर असा पूर्ण एक फेरी मारून, या पूर्ण याला फेरी मारून असं जायचं आपल्याला किल्ल्यावर. तर तुम्ही बघू शकता मस्त की असं समुद्र.
हे बघू शकता तुम्ही मासे पकडून आलेले आहेत. आणि हा समोर आपला आम्ही किल्ल्यावर जाण्याची तयारी. जस्ट बोटमधून आपल्या उतरलोय आणि हा किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे आणि आपल्या अर्धी पोरं वर गेलेत. बघूया हा मेन दरवाजा मंदिर आणि जेवढं आपल्याला किल्ल्याचं जेवढं दाखवता येईल तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. किल्ल्यावरची पाण्याची टाकी आणि हा आपला भगवा. मला असं वाटतं ही पाण्याची टाकी असावी. हा पाण्याचीच टाकी आहे. आणि बघा तुम्ही महाराजांची आणि हा समुद्र. इथं मला इकडं जायचं. आणि या समुद्र चारी बाजूनी समुद्र आहे आणि समुद्राच्या ह्याच्यात हे गोड पाण्याचे तलाव आहेत पण ते थोडे खराब झालेत आणि अशी थोडी पायवाट थोडी खराब आहे. आता जेलीफिश दिसले. जेलीफिश काय ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. पण मला पण असं वाटतं की जेलीफिशच आहे आणि नाही हलते ती जिवंत आहे बाबा. तर आता ती दिसायची बंद झाली. तुम्हाला जर दिसूया ह्याच्यात काय झेंडा लावलाय. मला वाटतं धान्य कोठार आहे रे. नाही ओके धान्य कोठारच वाटतं हे. एवढ्या फ्लॅश मध्ये पण काय दिसत नाही. हा ना धान्य कोठारच हे बघ ना. धान्य गोण्या टाकण्यासाठी इथे जागा आहे खाली. हा हो पॅक करून टाकलंय ते जांभळाच्या दगडाने. इकडून पण आहे नाही बघ मस्त की इथं धान्य क्वार्टर आहे.
धान्य कोठार आहे रे हे. धान्य बटर नाही. अरे हो बाबा बघ जा काय आहे? मग तू काय बोलतोयस काय आहे? अरे घोडे ठेवायचं आहे ते. घोडे मग घोडे कसे कुठं बांधणार काय तिथं हेच नाही बांधण्यासाठी बघ ते व्हिडिओ. ह्याच्यात पण काय इथं काही संबंधच नाही घोडे ठेवायचा. कसं धान्य गोठा ठेवतील एवढं येणारं पाणी डायरेक्ट आतमध्ये शिरणार ते. कुठलं पाणी कुठून पाणी येतं? शिल्ल्यावर ते येणारं पाणी आतमध्ये शिरणार. ह्याच्यात कुठे धान्य ठेवणार? बांधला असला धान्य कुठे याच्यात ठेवणार तुम्ही? धान्य काय माहित बाबा बसवण्यासाठी असं नाही 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 नाही. किल्ल्यावरती माणसं बसवण्यासाठी असं नव्हतं. आता जे अण्णा नरेंद्र बोललाय त्याच्याबद्दल आपल्याला काय माहित नाही. जर तुम्हाला काय माहिती असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता कमेंट्स मध्ये की हे धान्य कोटर आहे की घोडे बांधण्यासाठी इथं हे केलेलं आहे. मागे फिरायला लागलं म्हणून मुरुड जंजिरा कुणाच्या हातामध्ये? हा ते सांगा ना कुणाला माहिती असेल तर सांगा आम्हाला पण. हा किल्ला कुणाचा होता आपल्या ताब्यात होता की कशासाठी पण जंजिरावरती नजर ठेवता पण इथून जंजिरा दिसत नाही दादा. असेल नऱ्या हा कशासाठी बांधलाय संभाजी महाराजांनी किल्ला काय हा किल्ला उभारला गेलाय समुद्राच्या वाटेन आपल्यावर हल्ला करतो. साईडला कोकणाच्या साईडला चांगलं संरक्षण राहण्यासाठी चांगलं लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. ती लोक यायची आणि आपलं जेव्हा इकडे जास्त होतं प्रमाण नाही आत्ताच हा चौतरा असेल रे. बघ कावले बघ. अरे हे आमच्याकडे प्रत्येक कुठून पक्षाला गावत नाही. ते चला खोटी माहिती नाही नाही हो. छोटस मंदिर आहे. हा अरे मंदिरच आहे. नाही रे आता आता हे काय आहे मला हे इथं सैनिकांना ह्याच्यासाठी असतील ते. हा सांग आणणारे काय आहे ते मला माहित नाही म्हणतो तुला सांगतोय. गाववाले असेल आपण पण काय बोलू नाही शकत ना का. She gripping all of my balls, I gotta move type shit. Thomas they cover my flaws, I ain't had to brand new type shit. तर आम्ही आले आता समुद्रामध्ये. चिंबोरी भेटले आणि आता आम्ही सर्व समुद्राला बाय बाय करत आहे. येऊ संध्याकाळी कपडे घालून थोडा सूर्य मावळल्यावर. आणि आम्ही आता निघालो रूम वरती. टाटा बाय बाय.
सोन्या तुला 2 दिवस कसं वाटला म्हणजे मला ना एकदम मस्त वाटलं हा. आणि म्हणजे एवढी मजा केली आणि एवढा आनंद उठला ना हा. कधी असं एवढी मजा केली होती आणि हा बीच पण खूप सुंदर होता बीचचं नाव काय? मला काय लालगर बीच लाडेगार बीच सॉरी तू आले बीचवर आणि तुला बीचचं नाव नाही माहिती सकाळी आम्ही सुवर्णदुर्ग किल्ला हा पण बघितला होता हा. आणि फुल एन्जॉय केली सॅटर्डे संडे आता आम्ही घरी जाणार आहोत किती वाजता तर टायमिंग काय झालंय 4:30-5 वाजता निघू आपण घरी तर अशा रीतीने आम्ही 2 दिवस खूप मजा केली आणि आता लाडगर ब्रिजला टाटा बाय बाय बोलण्याची वेळ आले तर थोडा भेटू थोड्या वेळाने कंटाळली तर कोण नाही पण थोडाशी पाणी थोडं गार आहे खूप आणि तुम्ही बघू शकता थंड गार पाणी असल्यामुळे बघा कसे चाललेत तर थोड्याच वेळात भेटू आपण बाय बाय चला आता आम्ही बाय बाय करत आहे तर आता आम्ही इथून लाडगर बीचवरून आमचा खोपोलीकडे जाण्याचा प्रवास आणि मुंबईची आमची गाडी गेली त्यांना दाखवू नाही शकलो त्याच्यामुळं थोडासा आम्हाला हे होतं तरी पण आता आम्ही लाडगर बीच सोडून निघालो आणि ही आमची गाडी आणि आमच्या गावातली पोरं पण निघालेत तर भेटू घरी गेल्यावर बाय आत्ता व्लॉग एंड करण्याची वेळ आले रात्रीचे वाजलेत 1 आणि आम्ही जस्ट घरी 12ला पोचलो आणि मी 1-1.5 तास लागला मला कामावर यायला कारण की थोडा उशीरच झाला मला तर हा व्लॉग इथंच एंड करू आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहू भेटू परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय